प्रॉफिटिक कॉन्फरन्स हे टायटल परमेश्वराने आपल्याला या कॉन्फरन्ससाठी दिलं. आणि प्रॉफिटिक कॉन्फरन्स म्हणजे भविष्यवक्त्यांचं किंवा भविष्यवाणीचं कॉन्फरन्स. बायबल हे एक असं पुस्तक आहे याच्यामध्ये 80% भविष्यवाणी आहेत. 80%. बायबलला काही लोक भविष्यवाणीचं पुस्तक सुद्धा म्हणतात, कारण की इथं जेही लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रात तो प्रत्येक शब्द मागील दिवसामध्ये पूर्ण झालाय. येत्या दिवसांबद्दल काही पानं आहेत थोडीशी राहिलेली, ती सुद्धा नक्की पूर्ण होतील. असं हे परफेक्ट बुक आहे ज्याच्यामध्ये भविष्यवाण्या आहेत, ज्याच्यामध्ये अद्भुत आणि अलौकिक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मोशे ज्यावेळी जगाची निर्मिती केली, मोशे तिथं नव्हता तरी सुद्धा त्याने उत्पत्तीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात ज्या घटना उत्पत्तीच्या काळामध्ये घडल्या, देवाने सगळं कसं निर्माण केलं, ज्या काळात तो नव्हता तो काळ तो लिहू शकला, याचं कारण एकच, पवित्र आत्मा, देवाची उपस्थिती आणि देव त्याच्याशी बोलला, देवाने त्याच्याकडून लिहून घेतलं. आणि म्हणून या पवित्र शास्त्राचे लिहिणारे हात 40 लोकांचे जरी असले तरी लेखक मात्र पवित्र आत्मा एकच आहे. आणि म्हणून उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत देवाची पवित्र उपस्थिती या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर प्रॉफिट म्हणजे भविष्यवक्ता, आणि मराठी बायबलमध्ये संदेष्टा शब्द वापरलेला आहे. आता संदेष्टा या शब्दामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज असा होतो, संदेष्टा म्हणजे संदेश फक्त देणारा. संदेश म्हणजे कसं, इकडून ऐकलं तिकडं पोहोचवलं, न्यूज चॅनल मध्ये संदेश दिला, पोस्टमॅननी संदेश दिला, मला एक डाक आलं, मला एक पोस्ट आलं, किंवा मला एक तार आली आणि मला माहिती मिळाली, त्याला आपण फक्त संदेश समजतो. किंवा एखादा SMS आला, संदेष्टा म्हणजे फक्त निरोप देणारा. परंतु संदेष्टा या शब्दाचा अर्थ आहे, संदेश म्हणजे नुसता संदेश नाही, तर देवाचा संदेश देणाऱ्या व्यक्तीला संदेष्टा म्हणतात, प्रॉफिट म्हणतात. देवाच्या प्रिय लोकांनो, तर बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणांमध्ये लोकांना असं वाटतं की देव एवढा मोठा आहे, संपूर्ण सृष्टीचा रचनाकार तो परमेश्वर आहे, आमच्या देवाने सगळं काही घडवलंय, बनवलंय, एवढा मोठा देव, आपण काय माती, आपण काय कीटक, आपण काय, काही लोक तर म्हणतात आपण काय गाढव आहेत, आपण हे ते, सगळी जनावरं बांधतात पण देवाच्या प्रतिरूपाचं बनायला कोणीच तयार नसतं. आणि म्हणून त्यामुळं काय होतं की देवात आणि मानवात एक मोठी आड भिंत तयार होते आणि आपल्याला असं वाटत राहतं की देव एवढा मोठा आहे, देव माझ्याशी का बोलेल. आणि या सगळ्या चुकीच्या तत्वांमुळे प्रॉफिटिक गिफ्ट बऱ्याचशा मंडळांमध्ये फ्लो होत नाहीत. देव बोलतो हेच त्यांना ऍक्सेप्ट नसल्या कारणाने त्यांना त्यात कळत नाही की देव बोलतो की नाही बोलत, आणि मग ते गिफ्ट वाढत नाहीत प्रियांनो. तर स्तोत्र संहिता 68 अध्याय आणि 33 वचन, स्तोत्र 68 आणि 33. देवाला आवाज आहे का, देव बोलतो का, ऐका. पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करीतो त्याची स्तोत्रे का, पाहतो आपला शब्द, सामर्थ्याचा शब्द उच्चारितो. उच्चारणे म्हणजे काय, बोलतो, देव बोलतो असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच प्रकारे स्तोत्र 18 आणि 13 वचन, स्तोत्र संहिता 18 अध्याय 13 वचन, ऐका. परमेश्वराने आकाशात गर्जना केली. कुणी गर्जना केली, परमेश्वराने आकाशात. आणि इंग्लिश बायबल मध्ये लिहिलंय की स्वर्गामध्ये, हेवन मध्ये परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. परमेश्वराची वाणी अशी आहे, देव बोलतो, देव गर्जना करतो, देव शब्द उच्चारतो, हे आमच्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच प्रकारे प्रकटीकरण 2 आणि 7, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेतील बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईल. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, तुम्हाला या 7 मंडळांशी देवाचा आत्मा बोलताना पाहायला मिळेल. देव बोलतो, देव बोलत राहतो, देवाला बोलायला आवडतं. आता जर एखादा व्यक्ती ज्याने कधी समुद्रच पाहिला नाही, म्हणजे एखादा मध्य प्रदेशचा असेल, उत्तर प्रदेशचा असेल, किंवा एखादा
नेपाळ मधला असेल किंवा एखादा कुठला ठिकाणचा असेल, त्या व्यक्तीने कधीच समुद्र पाहिला नाही. त्याला जर आपण सांगितलं की फार मोठं पाणी असतं, एकत्र आलेलं समुद्र असतो, तर तो व्यक्ती काय म्हणणार? समुद्र असूच शकत नाही, एवढं पाणी कशाला असणार आहे. पण जर एखादा व्यक्ती मुंबईत राहतो, गोव्यात राहतो, जर तुम्ही त्याला सांगितलं समुद्र नाहीये, तर तो व्यक्ती नाही ऐकणार, कारण त्याने समुद्र पाहिलाय, त्याने समुद्र अनुभवलाय. तर त्या व्यक्तीला तुम्ही नाही सांगू शकत की समुद्र नसतो. अनुभव आल्याशिवाय बरेच लोक बोलतात की देव बोलत नाही, परंतु ज्या वेळेस परमेश्वराचा तुम्हाला अनुभव येतो, त्यावेळेस तुम्हाला कळतं की परमेश्वर देव बोलणारा देव आहे आणि परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेणारा देव आहे. आमेन. देव बोलतो, देव त्याच्या लोकांची भेट घेतो. जर देव आमच्याशी बोलायला तयार आहे, बघा, एक परमेश्वर आहे, तो आमच्याशी बोलला पाहिजे. देव बोलायला तयार आहे, पण लोक ऐकायला तयार नाहीत. कधी कधी लोक सुद्धा ऐकायला तयार आहेत, देव सुद्धा बोलायला तयार आहेत. मग त्याच्यामध्ये काही अडचणी येतात. का बरं आपण देवाचा आवाज नाही ऐकू शकत? तर आज या सगळ्या गोष्टींवर आपण मनन करणार आहोत. संदेष्टांचे प्रकार म्हणजे भविष्यवक्त्यांचे, भविष्यवाणी करणाऱ्यांचे प्रकार काय आहेत, जुन्या करारात कसे भविष्यवक्ते होते, नवीन करारात कसे आहेत, त्याच प्रकारे भविष्यवाणी करण्यामधले अडथळे, भविष्यवाणी म्हणजे नक्की काय, देवाची काय योजना आहे, भविष्यवाणी बद्दलच्या आज बऱ्याच गोष्टी आपण आज पाहणार आहोत. आज हे एक बेसिक लेवलचं, अगदी महत्वाचं, भविष्यवक्त्यांचा पाया मजबूत करणारं असं आजचं हे सेशन आहे. आणि म्हणून आजपर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भविष्यवाणी करावी, भविष्यवाणीच्या द्वारे बोलावं अशी तुमची इच्छा असेल, कधी तुमच्या मनात सुद्धा देवाने शब्द टाकले पण तुम्ही बोलले नाही, पण आज मी चॅलेंज देऊन सांगतो, आजच्या संदेशानंतर कैक लोक भविष्यवाण्या करायला सुरुवात करणार आहेत, कैक लोक देवाचं वचन घेऊन उभे राहणार आहेत. तुमच्याद्वारे देवाला अद्भुत काम करायचंय हे आज नक्की आपल्याला आजच्या वचनातून कळणार आहे. आमेन, हालेलुया. तर भविष्यवक्त्यांसाठी जुन्या करारामध्ये दोन प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. जुन्या करारात दोन प्रकारचे शब्द वापरले. एक पहिला शब्द सियर, SEER, सियर. सियर हा शब्द पहिले शमूएल 9व्या अध्यायाच्या 9व्या वचनात आलेला आहे. मी पटकन वाचतो आपल्यासाठी, मग तुम्हाला कळेल सियर म्हणजे काय. खूप वेळा तुम्ही वाचलंय, पण आता त्याला काय शब्द वापरलाय जुन्या करारात नक्की लक्ष देऊन ऐका. तर पहिले शमूएल 9:9, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 9 and verse 9. पहिले शमूएल 9:9. पूर्वीच्या काळी, बरं का, जुन्या काळी, पूर्वीच्या काळी इस्रायलात कोणी देवापाशी प्रश्न करण्यास जाई, तेव्हा तो म्हणत असे की चला द्रष्ट्याकडे जाऊ. कोणाकडे जाऊ? द्रष्ट्याकडे जाऊ. हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्यास पूर्वी द्रष्टा म्हणत. आता हे कुठे लिहिलंय? आपल्या बायबलमध्येच लिहिलेलं आहे. ज्याला पूर्वी द्रष्टा म्हणायचे, आता त्याला संदेष्टा किंवा प्रॉफिट म्हणतात. जुन्या काळामध्ये या लोकांना जे भविष्यवाणी करायचे त्यांना द्रष्टा म्हणायचे, नंतर त्यांना संदेष्टा किंवा प्रॉफिट म्हणायला लागले. याच्यासाठी आणखीन एक शब्द आहे, तो म्हणजे नबी. एक पहिला शब्द तुम्हाला सांगितला सियर, आणि दुसरा शब्द मी तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे नबी. हे दोन शब्द मूळ भाषांतरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, सियर आणि नबी. पहिले शमूएल 9:9 मध्ये जो शब्द आहे तो द्रष्टा म्हणजे सियर आहे. तर या ठिकाणी सियर म्हणजे नबी आणि द्रष्टा या दोघांमध्ये काय फरक आहे, द्रष्टा म्हणजे काय आधी समजून घेऊया. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडतो, आता एखाद्याला प्रश्न पडतो, 10वी आता मी पास झालो, आता एखाद्या सेवकाला विचारायचं तुम्ही सांगा मला, मी कॉमर्स घेऊ, आर्ट घेऊ, सायन्स घेऊ, काहीतरी सांगा. मग तो द्रष्टा काय करणार, तो प्रश्न घेऊन देवाकडे जाणार. देवा, या लेकराने मला प्रश्न विचारलाय, मला नाही तुला विचारलाय, मला तू दाखव. मग द्रष्टाला स्पष्ट आवाज येणार, त्याला सांग कॉमर्स मध्ये जा, त्याला सांग आर्ट मध्ये जा, त्याला सांग तू असा असा कोर्स कर. मग हा सेवक देवाचा द्रष्टा देवाकडून उत्तर ऐकणार आणि जसंच्या तसं उत्तर जाऊन त्या मुलाला सांगणार. एखादा विचारणार, मला सांग देवाच्या सेवका, द्रष्ट्या मला सांग, मी कोणाबरोबर लग्न करू, मी युद्धावर जाऊ की नको, मी काय करू, मी काय करू नको. असे प्रश्न ज्यावेळेस द्रष्ट्याला विचारले जातात, द्रष्टा प्रश्न घेतो, देवापुढे जातो, उत्तर घेतो, परत लोकांना आणून देतो. याला सियर किंवा काय म्हणायचं, द्रष्टा. बरं,
हा द्रष्ट्याचा प्रकार जुन्या करारात पाहायला मिळतो. नवीन करारामध्ये द्रष्टा शब्द नाही सापडतो. प्रॉफिटला नवीन करारामध्ये नबी शब्द आपल्याला पाहायला मिळतो. नबी या शब्दाचा अर्थ काय? नबी म्हणजे असा व्यक्ती ज्याच्यामध्ये भविष्यवाण्यांच्या उकळ्या फुटत राहतात. हालेलुया. तो बोलो काही पण त्याच्या मुखातून निघो ती वाणी देवाची असते. परमेश्वर त्याचे शब्द त्याच्या मुखातून बोलत राहतो. लोकांचे प्रश्न जर आले तो त्याला पण देवाला विचारून उत्तर देतो. तो द्रष्टा पण असतो, पण त्याच्यात एक विशेष क्वालिटी आहे की तो पूर्ण असा आत्म्याने भरला जातो की जेव्हा तो मुख उघडेल त्यावेळेस तो फक्त भविष्यवाण्या करत राहतो. त्यावेळेस तो फक्त देवाचं वचन सांगत राहतो. देवाचा संदेश लोकांना सांगत राहतो. तो राष्ट्रांना सांगतो, तो समाजांना सांगतो, तो वेगवेगळ्या परिस्थितीबद्दल बोलतो. असं जे गिफ्ट आहे त्याच्यामध्ये जोरात फ्लो होतं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या गौरवापेक्षा नंतरचं गौरव मोठं असणारे हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जुन्या काळामध्ये लोक प्रश्न विचारायला यायचे, प्रश्नांची उत्तरं द्यायचे, परंतु आताचे जे भविष्यवक्ते देव तयार करत आहे, केलेले आहेत, ते भविष्यवक्ते ते कुणाची वाट पाहत बसत नाही. ते गुडघ्यावर येतात, देवाचा संदेश प्राप्त करतात आणि ते बेधडक जाऊन तो देवाचा संदेश ते लोकांपर्यंत पोहोचवतात. याला म्हणायचं नबी, याला म्हणायचं अशा प्रकारचे शेवटच्या काळातले भविष्यवक्ते. जुन्या करारातले जे भविष्यवक्ते आहेत ते कसे होते? तर जुन्या करारामध्ये लोक भविष्यवक्त्याकडे यायचे आणि त्यांना विचारायचे, म्हणजे वन मॅन शो. एलियाला विचारायचे, एलिया मी काय करू? मग एलिया सांगणार तसं करायचं. पण नवीन करारामध्ये तसं नाही. लक्ष देऊन ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, नवीन करारामध्ये भविष्यवाणीचं कृपादान असं नाहीये. आजचा जर पूर्ण संदेश तुम्ही लक्ष देऊन ऐकला, तुम्ही भविष्यवाणीच्या कॉलिंग मध्ये असाल किंवा नसाल मला माहित नाही, पण आजपासून देव तुमच्याशी बोलायला सुरुवात करणार आहे. काहीतरी डीपर रिव्हिलेशन देव आज देत आहे. काहीतरी महत्वाच्या गोष्टी. ज्या वेळेस तुम्हाला वाटतं विकास कांबळे पास्टरचा फोन लागत नाही, मी काय करू? ज्या वेळेस तुम्हाला वाटतं आमच्या मंडळीच्या पालकांचा फोन लागत नाही, मी काय करू? त्यावेळेस तुमचे फोन डायरेक्ट देवाला लागतील. हालेलुया. आपण या शेवटच्या काळामध्ये जगत असताना देवाने सियर तयार केलेत, देवाने असे लोक तयार केलेले आहेत. जुन्या करारामध्ये सेवकांना शोधत जावं लागायचं, पण नवीन करारामध्ये असं शिक्षण द्यायला आम्हाला तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे, सेवकांनी असं शिक्षण द्यावं की देव तुमच्याशी कसं बोलेल यासाठी मंडळीला तयार करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा एखादा संदेष्टा असायचा, पण आता मंडळी संदेष्टांनी खचाखच भरलेली आहे, कारण की देवाने एक गोष्ट केली. हालेलुया. त्या काळात काही ठराविक लोकांवरती देवाचा आत्मा उतरायचा, पण या दिवसांमध्ये हालेलुया देवाच्या एक एक व्यक्तीवरती देवाचं अग्नी सामर्थ्य उतरलेलं आहे. देवाचे लोक त्याच्या अग्नी अभिषेकाने भरलेले आहेत. आणि एकदा तुमच्यात अग्नी भरला रे भरला, तुमचा देव तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. तुमची आणि देवाची ओळख झाली, तुम्हाला देवाजवळ आणलं. नव्या करारामध्ये येशूला धन्यवाद या गोष्टीबद्दल. आमेन. हालेलुया. जुन्या करारामध्ये वन मॅन शो होता, परंतु म्हणजे जे प्रॉफिट होते ना ते कोणाच्याच अधीन नव्हते. जुन्या करारामध्ये ऐका, लक्ष देऊ, ते डायरेक्ट देवाच्याच अधीन, बाकी त्यांना कोणाचं घेणं नाही. आणि जुन्या करारात कसं होतं की राजे, मोठे मोठे राजे, तुम्हाला माहितीये नामान किती मोठा अधिपती होता. त्यावेळेस तो भेटायला आला, आलिशाला भेटायला आला. आलिशा मरणाला टेकला. इस्रायलचा राजा त्याच्या घरी त्याला भेटायला आला. सोपं नाहीये, राजे घरी प्रॉफिटला भेटायला यायचे. पण आता देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारातले जे द्रष्टे होते ते वन मॅन शो होते आणि राजे त्यांच्या भेटीला यायचे. नवीन करारात काय झालंय पहा. नवीन करारात एक मोठा बदल झालेला आहे. नवीन करारामध्ये सगळे प्रकारचे सेवक जे आहेत ते मंडळीच्या अधीन आलेले आहेत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या अधीन आहेत, पण ते मंडळीचा भाग असे झालेले आहेत. हालेलुया. आणि कोणताच प्रॉफिट म्हणू शकत नाही मी पास्टर पेक्षा मोठा आहे, कोणताच अपोस्टल म्हणू शकत नाही मी इव्हॅन्जलिस्ट पेक्षा मोठा आहे. आपल्यामध्ये त्या मछव्यात बसलेल्या त्या 12 शिष्यांमध्ये जर चढाओढ लागली, आपल्यात कोण मोठा कोण मोठा, त्यांना नंतर कळालं अरे हम सब छोटे हे, सगळ्यात मोठा फक्त आमचा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तर मंडळीचं मस्तक येशू आहे. मस्तकाच्या वर काय असू शकतं का? हालेलुया.
हा हात जर मस्तकाच्या वर जाऊन बसला तर कसं दिसेल हो? ऐकताय का तुम्ही? देवाच्या प्रिय संतगणांनो, सगळ्यात वर शरीराच्या मस्तक आहे, असंच ख्रिस्त नेहमी उच्च स्थानावरती असला पाहिजे. आम्ही तर सगळे शरीर आहोत. आमेन. तर या नवीन करणाच्या सेवेमध्ये देवाच्या प्रिय संतगणांनो एकच महत्वाचा आहे, तो म्हणजे आमचा ख्रिस्त येशू, आणि बाकी आम्ही सगळे शरीराचे अवयव आहोत. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारामध्ये फक्त एक प्रकारची सेवा होती संदेष्टाची, भविष्यवाणी करण्याची. पण नवीन करारामध्ये कमीत कमी 5 फोल्ड मिनिस्ट्री दिलेली आहे. 5 फोल्ड मिनिस्ट्री म्हणजे अपोस्टल्स, प्रॉफिट्स, इव्हॅन्जलिस्ट, पास्टर्स आणि टीचर्स. प्रेषित, संदेष्टे, ऐकताय का? प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक, या 5 पदरी सेवा परमेश्वराने मंडळीच्या आधीन दिलेल्या आहेत. त्या प्रकारे जुन्या करारातले सेवक कसे होते? तडकाफड असायचे बोलणे, एकदम राजा तू मरणार अशी भविष्यवाणी असायची जुन्या करारात. तुझा नाश होणार, तुला सिंह खाणार, तुझं असं होणार, तुझं तसं, एकदम कडक शब्दात भविष्यवाणी होती. नवीन करारामध्ये येशूचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याची उपस्थिती, आणि या उपस्थितीमुळे आज भविष्यवक्त्यांमध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीने वर्षाव केलेला आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. भविष्यवाणीमध्ये देवाची उपस्थिती, प्रेम. का बरं? का असा फरक झाला? जुन्या करारातले सेवक वाईट होते, नवीन करारातले चांगले, असं मला म्हणायचं की नाही. काळ कृपेचा आहे, आणि म्हणून हे कृपेचे शब्द फार आल्हाददायक आणि प्रेमळ आपल्याला भासतात. प्रियांनो, भविष्यवाणीचे शब्द येत असताना एखादा पाप करतो, कोणी त्याला असं आज भविष्यवाणी करतं, तू पाप करणार, तू मरशील. पाप करणाऱ्याला काय येतो शब्द? येशू तुझ्यावर प्रेम करतो माझ्या भावा, आज ती व्यसन टाकून दे माझ्या भावा, प्रभू तुला बोलवतोय. जुन्या काळात कसं, तू व्यसन केलं, आत्ताच्या आत्ता मरशील. हा फरक आहे प्रियांनो, आणि हा फरक येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने झालेला आहे. आमेन, हालेलुया. तर हे प्रॉफिटिक अनॉइंटिंग मध्ये वाढण्यासाठी आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही भविष्यवाणी करता, त्यात तुम्हाला देवाच्या कृपेच्या काळाची उपस्थिती दिसली पाहिजे, प्रेम दिसलं पाहिजे, आपुलकी आणि सद्भावना दिसली पाहिजे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आज आपल्याला फार महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे की सैतानाने खूप लोकांना असं जाणीव करून दिली की देव नाही बोलत, आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना भीती बसली की देव नाही बोलत, आमच्याशी कसं बोलणार, आणि म्हणून देवाच्या बोलण्याबद्दलचा प्रॉफिटिक विषय लोकांनी बाजूला ठेवलेला आहे. पण आज जर आपण विचार करू की देव आमच्याशी बोलेल, तर 100% परमेश्वर आज तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. पटकन सांगतो, देव 7 प्रकारे बोलतो. किती प्रकारे बोलतो? 7 प्रकारे बोलतो. काय पाहिजे तुम्हाला पटापट लिहून घ्या. देव 7 प्रकारे बोलतो, नाहीतर लक्षात ठेवा. आता 7 प्रकार देवाचे बोलण्याचे कुठले आहेत? पहिला प्रकार, देव स्वतः पण बोलतो. आमेन, हालेलुया. देव स्वतः बोलतो. दुसरी गोष्ट, देव पवित्र आत्म्याद्वारे बोलतो. पवित्र आत्म्याचा आवाज तुम्हाला येणार, स्पष्ट ऑडिबल व्हॉइस. देवाच्या प्रिय लोकांनो, असं समजू नका देवाचा आवाज म्हणजे मनात काहीतरी येईल. देवाचा आवाज म्हणजे मी काही वेळा ऐकलाय, देवाचा ऑडिबल व्हॉइस मी ऐकलाय. प्रेमळ, मंजूळ, सुंदर आवाज देवाचा. कधी कधी विजांच्या कडकडाटासारखा मी आवाज ऐकला. एक दिवशी रात्री मी प्रार्थना करून मी झोपलो, मध्यरात्री 3:30 वाजता माझ्या फोनवरती कॉल आला, आणि कॉल आला, बेल वाजते पण वरती स्क्रीन ब्लँक आहे, आणि मग मला फक्त रिसीव्हचं मला बटन दिसलं. मी झोपेत रिसीव्ह केलं आणि मी फोन उचलला. देवाच्या प्रिय लोकांनो, तो कॉल स्वर्गातून आलेला. 2 वेळा सलग कॉल आला, आणि परमेश्वराचा आवाज, विजांचा कडकडाट मी ऐकला. आता काही लोक म्हणतील, पास्टर फोनवर कशाला देव बोलेल? तर मी माझ्या देवाला सांगितलंय, देवा मी तुला लिमिटेशन नाही घालत, तू फोन मधून बोल, तू मोशे सारखा झाडातून झुडपातून बोल, तुला जिथून बोलायचे तिथून बोल, पण तू मात्र माझ्याशी बोल. हालेलुया. देवा तुला काय करायचं ते कर, पण माझ्याशी मात्र बोल. माझ्याशी बोलला नाही तर मला करमत नाही. रोज देव माझ्याशी बोलतो. देवाची स्तुती असो. तर देव स्वतः बोलतो, देव आत्म्याद्वारे बोलतो, येशू बोलतो. प्रियांनो, हालेलुया. येशू स्वतः बोलतो. येशूची वाणी तुम्हाला डायरेक्ट ऐकायला येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, चौथी गोष्ट, परमेश्वर
देवदूताच्या द्वारे बोलतो. देवदूत येणार आणि तुमच्याशी बोलणार. प्रियांनो, मी जुना करार नाही सांगत आहे बरं का. हालेलुया. हे सगळे प्रकार आज आत्ता तुमच्या बरोबर घडू शकतात. हालेलुया. देवाची डायरेक्ट वाणी येऊ शकते, पवित्र आत्मा बोलू शकतो, त्यानंतर येशू तुमच्याशी डायरेक्ट बोलू शकतो. चौथी गोष्ट, देवाला बोलण्यासाठी परमेश्वर देवदूताच्या द्वारे बोलू शकतो. देवाच्या प्रिय लोकांनो, पाचवा प्रकार, परमेश्वर त्याच्या सेवकाच्या द्वारे बोलू शकतो. परमेश्वर त्याच्या सेवकाच्या द्वारे बोलू शकतो. पहिला प्रकार, देव स्वतः बोलणार. दुसरा, पवित्र आत्म्याद्वारे. तिसरा प्रकार, येशूच्या द्वारे बोलणार. चौथा प्रकार, देवदूताच्या द्वारे. पाचवा प्रकार, सेवकाच्या द्वारे. सहावा प्रकार, परमेश्वर स्वप्न आणि दृष्टांताच्या द्वारे बोलतो. आमेन, हालेलुया. स्वप्न आणि दृष्टांत देऊन देव बोलतो. आणि सातवा, शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार, तो म्हणजे देव वचनाद्वारे बोलतो. एक मी तुम्हाला सांगतो, पास्टर तुम्ही सांगता देवाचा तुम्हाला आवाज आला, पास्टर तुम्ही सांगता देवदूत आम्ही पाहिला, पास्टर तुम्ही सांगता की असं घडलं, यातल्या कुठल्याही प्रकाराने देव जरी तुमच्याशी नाही बोलला, इट्स ओके. पण सातव्या प्रकारातून देव तुमच्याशी बोलला म्हणजे बोललाच पाहिजे. तो म्हणजे वचनाचा जो प्रकार आहे. वचन वाचताना देव तुमच्याशी बोललाच पाहिजे. प्रियांनो, हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सातही प्रकार आहेत. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला देव बोलेल. या सातही प्रकारातून वैयक्तिक रीतीने मी सांगतो, देव सातही प्रकारातून माझ्याशी बोलला, तोच तर देव तुमचा आहे. आमेन, हालेलुया. तुमच्याशी तो या सातही प्रकारातून नक्की बोलल्याशिवाय राहणार नाही. फक्त पुढे सांगणार आहे मी, कान उघडे ठेवून ऐका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. लक्ष देऊन ऐकायचं बरं का प्रियांनो, कारण की आज फार महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. बरं, काही लोकांना असं वाटतं की भविष्यवाणीची गरज काय, आपल्याला काय गरज आहे भविष्यवाणीची, किंवा भविष्यवक्त्यांची मंडळीला गरज काय आहे. तर काही लोकांना असं वाटतं की भविष्यवाणीची आम्हाला काय गरज आहे, किंवा भविष्यवाणी आमच्यासाठी काय करू शकते, काय मंडळीची खरंच वाढ होते का. काही म्हणजे मंडळातून भविष्यवाणी हा शब्द बाजूला काढलेला आहे. भविष्यवाणी केली, बापरे नको, आपल्याला ते काय असतं ते नको, भविष्यवाणी नको, असं भविष्यवाणीला खूप ठिकाणातून वगळलंय. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. तर भविष्यवाणीची गरज आहे का, भविष्यवाणीने काय होतं. तर या मी तुम्हाला 7 गोष्टी फार महत्वाच्या सांगणार आहे, भविष्यवाणीमुळे काय होतं. लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, भविष्यवाणीद्वारे विश्वास पक्का केला जातो. आमेन. भविष्यवाणीद्वारे विश्वास पक्का केला जातो म्हणजे अविश्वासाचा जो विचार आहे, तो विश्वासाच्या विचारामध्ये बदलतो. विचार बदलतात भविष्यवाणीने. आमेन, हालेलुया. विश्वास पक्का होतो. मला इथे फोन आला आणि मला सांगितलं की पास्टर प्लीज तुम्ही या, आणि त्या दिशेने मला जायचं पण होतं. तिथे आणखीन काही अजून प्रार्थना विनंत्या बऱ्याच दिवसांपासून एका ठिकाणामध्ये मला जायचं होतं. कदाचित आपल्याला माहित असेल श्रीरामपूर. तर मला तिथं पण जायचं होतं काही प्रार्थनेसाठी, आणि यांचं पण आमंत्रण त्याच वेळेस आलं. आणि मी तिथं देवाला विचारलं मी जाऊ का. प्रभूंनी सांगितलं जा, मी चमत्कार करणार आहे. बघा, लक्ष देऊन ऐका. त्या घरामध्ये ज्यावेळेस मी गेलो, आई भाऊ घरातले सगळे लोक रडतायत, आणि हा माणूस जो आहे त्या घरातला HIV ने इतका त्रस्त आजारी आहे, शेवटचे श्वास घेतो. सिच्युएशन लक्षात घ्या. त्याच्या आईने सांगितलं की काल सकाळी चिक्कूचा थोडासा तुकडा त्याने खाल्ला आणि त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही, पाणी सुद्धा पित नाही. माझ्या मुलाचं काय होईल. सिच्युएशन वर्स्ट आहे. डॉक्टर म्हणून पाहिलं तर मी लगेच सांगेल तुम्ही आता पेटीची ऑर्डर द्या आणि खड्डा तयार करा. ऍज अ डॉक्टर, बिईंग अ डॉक्टर, असं मी सांगितलं असतं. पण मी डॉक्टर म्हणून गेलो नव्हतो, मी देवाचा सेवक म्हणून तिथे गेलो होतो. मी देवाला विचारलं, देवा मी काय आता यांना काय संदेश देऊ, काय बोलू मी. प्रभूने सांगितलं हा उठणार, हालेलुया. 2 तासात हा उठून बसणार, हा जेवणार, चालणार, फिरणार आणि प्रभूचा गौरव करणार. ठीक आहे, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना केली, प्रार्थना करून निघून गेलो. 2 तासांनी बरोबर फोन आला. माझा भाऊ, माझा मुलगा, आमच्या घरातला हा व्यक्ती जो आजारी होता, जो शेवटचे श्वास घेत होता, तो उठून घरात चालत आणि फिरत आहे. देवाने प्रार्थना ऐकली, त्याला बरं केलं. बोलो येशू मसीह की जय. लोक पॉझिटिव्ह गोष्टी ऐकून फार आनंदी होतात.
ऐका, आता हा तरुण भाऊ देवाच्या सामर्थ्यात वाढत वाढत चालला, हेल्थ चांगली झाली, चालायला फिरायला लागला, सगळं चांगलं झालं. हैदराबादवरून, मी नाव सांगणार नाही, क्षमस्व, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, एक पास्टर आले. या पास्टरांनी काय केलं की हॉटेल बुक केलं शिर्डीमध्ये की कुठंतरी, आणि त्यांनी सांगितलं की लोकांनी एक एक भेटायला या, मला मी प्रॉफिसी देतो. आता हा भाऊ गेल्यानंतर सांगितलं मला असा असा आजार झाला होता, मुंबईचे एक पास्टर आले, प्रार्थना केली, तेव्हापासून मी बरा आहे. तर या सेवकाने भविष्यवाणी काय केली, हे तुझ्या पापाचं फळ तू बघतो, तू मरणार आहेस नक्की. इतका धसका घेतला तो मुलगा आजारी पडला आणि काही दिवसातच तो खलास झाला. मला तुम्हाला हे सांगायचंय की खऱ्या भविष्यवाणीवरती लोक विश्वास ठेवायला मागं पुढं पाहतात, पण ज्यावेळेस कुणीतरी चुकीचं काहीतरी सांगतं त्यावेळेस लोक तात्काळ विश्वास ठेवतात. हे एक खूप मोठं ड्रॉबॅक आहे देवाच्या राज्यामधलं. ऐका, लक्ष देऊ. त्याच्यामुळे देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही एखादी भविष्यवाणी तुमच्याकडे येते, जर तुम्हाला वाटलं की ही देवापासून नाहीये, मी म्हणतो त्या सेवकाला परत भेटू नका. हॅलो, ऐकताय का देवाच्या प्रिय लोकांनो? जर तुम्हाला कोणीतरी देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असेल, जर कुणीतरी तुम्हाला डाऊन करण्याचा प्रयत्न करत असेल देवाचं नाव घेऊन, तर देवाच्या प्रिय लोकांनो तुम्ही सावध व्हा. जे लोक तुम्हाला विश्वासात वाढवतात त्यांच्या संगतीमध्ये राहा, म्हणजे तुमची वाढ होईल, तुमची उन्नती होईल. चुकीची संगत आजपासून सोडून द्या प्रियांनो. जे तुमचा पाय खेचतात त्यांच्या बैठकीला बसू नका, कारण की देवाला तुमच्याद्वारे अद्भुत गोष्टी करायच्या आहेत. प्रॉफेसी आली की विश्वास पक्का होतो. देवाकडून आली तर, सैतानाकडून आली तर विश्वास ढासळतो. जो भविष्यवक्ता नुसतं लोकांचा विश्वास ढासळवत असेल तो देवापासून नाही. मी परत रिपीट करतो, ज्याच्या शब्दाने तुम्ही एनकरेज होता, लक्षात ठेवा तो शब्द माणसाचा नाही, तो शब्द जिवंत देवाचा आहे. आणि त्या शब्दाने तुमची वाढ, तुमची उन्नती होत राहणार आणि तुम्ही कधीच जीवनामध्ये अपयशी ठरणार नाही. परमेश्वर तुमची वाढ, तुमची उन्नती करत राहील. तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, प्रॉफेसी कोण करतं किंवा तुम्हाला प्रॉफेसीत काय सांगितलं जातं याकडे बारकाईने लक्ष द्या. विश्वास पक्का होतो आणि प्रॉफेसीमुळे काय होतं, तर प्रॉफेसीमुळे विचार बदलतात. विचार बदलतात म्हणजे नक्की काय? शास्त्रेच्या 6व्या अध्यायात गिदोन आहे. गिदोन काय करत होता माहितीये का? लपून छपून द्राक्ष मळ्यामध्ये जाऊन तिथं काहीतरी शेतातलं काम करत बसला होता, लपून छपून होता. पण जसा दिव्यदूत त्याच्या समोर आला, दिव्यदूत काय म्हटला, हे शूरवीरा, अशी ताकद आली त्याच्यामध्ये, हालेलुया. पुढे तुम्हाला माहितीये 300 लोकांना घेऊन मिद्यानी लोकांबरोबर युद्ध लढला आणि देवाने त्याला मोठं जय दिला. हे आमेन, हालेलुया. परमेश्वराने गिदोनाला जय दिला. कधी? प्रॉफिटिक वर्ड एक देवाच्या एका महान दिव्यदूताकडून त्याला मिळाला आणि त्यानंतर लगेचच परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. त्याचा विचार बदलला. आधी घाबरत होता, नंतर देवाने त्याला सशक्त आणि बलवान केलं. भविष्यवाणी आली की तुम्ही बलवान होता प्रियांनो. हालेलुया. तुमचा विश्वास पक्का होतो, तुमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलं जातं, तुमची उन्नती होते, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. दुसरी गोष्ट, भविष्यवाणीद्वारे योग्य डायरेक्शन मिळतं. काय मिळतं? योग्य डायरेक्शन मिळतं. म्हणजे ज्या दिशेने जायला पाहिजे, काय करायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 32 आणि 8 पटकन वाचूया. स्तोत्रसंहिता 32 आणि 8. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. कोण सांगेन? स्वतः देव सांगेन. भविष्यवाणी आली की मार्ग भरकटलेले सुद्धा लोक मार्गावरती येतात. योग्य देवाचा शब्द कानी आला तर तुमचे जे विस्कळीत झालेले मार्ग आहेत, ते सगळे मार्ग, जे तुमचं कन्फ्युजन आहे, ते परमेश्वर दूर करतो आणि एक्झॅक्ट तुम्हाला राईट रस्त्यावरती घेऊन येतो. जगामध्ये एवढे आवाज आहेत प्रियांनो,
इतके आवाज आहेत, इतके आवाज आहेत, काय सांगायचं तुम्हाला. गाडीच्या हॉर्नचा आवाज आहे, बेलचा आवाज आहे, फोनचा आवाज आहे, टीव्हीचा आवाज आहे, प्रिंटरचा आवाज आहे, लाईटचा आवाज आहे, फॅनचा आवाज आहे, कशाचा आवाज आहे. आमच्या कोल्हापूरची चप्पल आहे की चप्पल मधून पण आवाज आहे. आवाजाला काही बंदी नाहीये. इतके आवाज, इतके आवाज, इतक्या आवाजामध्ये एक आवाज मिस होतो. तो आवाज म्हणजे देवाचा आवाज आहे प्रियांनो. आणि मग ज्यावेळेस देवाचा आवाज मिस होतो, सगळी लाईफ मेस होऊन जाते. देवाचा आवाज आम्हाला कळायला पाहिजे. आणि ज्यावेळेस हा आवाज आम्हाला समजतो, त्यावेळेस आम्हाला प्रार्थना करण्याचं डायरेक्शन मिळतं. उदाहरणार्थ, परमेश्वराने एखाद्या व्यक्तीला सांगितलं की जा आणि अशा अशा खेड्यामध्ये जाऊन चर्च बांध. उदाहरण सांगतो आपल्याला. जर देवाने सांगितलं तुम्हाला, तर पहिली गोष्ट, समजा तुमच्याकडे पैसे नाहीत, समजा तुम्हाला त्या गावचा रस्ता माहित नाही, समजा तुमच्याकडे काहीच नाही, पण पहिली गोष्ट तुम्ही एक करू शकता, तुम्हाला प्रार्थना करण्याचं डायरेक्शन मिळतं. आमेन, हालेलुया. जशी भविष्यवाणी येते, काही असू द्या, पहिलं तुम्हाला प्रार्थनेचं डायरेक्शन मिळतं आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणून भविष्यवाणी अत्यंत महत्वाची. तिसरी गोष्ट, की भविष्यवाणी आली म्हणजे उन्नती येते, प्रॉस्पेरिटी येते, आशीर्वाद येतात, देवाचं गौरव होते, तुमची वाढ होणार, तुमची उन्नती होणार. प्रॉफेसी आल्यानंतर तुमची वाढ झाल्याशिवाय राहत नाही. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, यावेळेस आपण एक वचन वाचणार आहोत. दुसरे इतिहास 20वा अध्याय 20वा वचन. दुसरे इतिहास. ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा. खूप छान सांगितलंय. कुणावर विश्वास ठेवायला सांगितलंय? तुमचा देव परमेश्वर याच्यावर काय करा? विश्वास ठेवा. अरे वा, खूप चांगलं सांगितलंय. पुढे ऐका, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. देवावर विश्वास ठेवल्याने काय व्हाल? खंबीर व्हाल. आणि पुढे सांगितलंय, त्याच्या संदेष्ट्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. कोणावर विश्वास ठेवा? संदेष्ट्यावरती. देवाच्या प्रिय लोकांनो, संदेष्टे, भविष्यवाणी करणारे, देवाचा शब्द सांगणारे, देवाचं वचन सांगणारे, हे देवाचं मुख आहेत. बायबल सांगतं देव त्यांच्याद्वारे बोलतो. जसा तुम्ही देवावर विश्वास ठेवलाय, बायबल सांगतं की तुम्ही संदेष्ट्यावरती पण विश्वास ठेवा. जे खरे देवाचे संदेष्ट आहेत त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बायबलचा शब्द आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही संदेष्टांवरती विश्वास ठेवता, मत्तई 10वा अध्याय 41व वचन, मॅथ्यू चॅप्टर 10 वर्स 41, मत्तई 10:41, संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळते. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला त्याचे प्रतिफळ मिळते. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सेवकाचा सन्मान करता, हालेलुया, त्यावेळेस तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळतं. एलिया ज्यावेळेस तो ओहळ पूर्णपणे आटून गेला, आता तिथं थांबण्यात अर्थ नाही, कावळे भाकरी देतात पण पाणी नाहीये, मग तो तिथून निघाला. काटक्या वेचणारी एक गरीब विधवा दिसली, तिचे स्वतः खाण्याचे हाल आहेत, जिच्याकडे काहीच नाहीये, तिच्याकडे देवाने त्याला पाठवलं. ती म्हणते की माझ्याकडे थोडीस भाकरीचं थोडं पीठ आहे, तेल आहे, काय आहे, थोडंसच आहे, जे आहे ते, माझा मुलगा आणि मी हे शेवटचं अन्न खाऊ आणि आम्ही मरून जाऊ, याच्यानंतर आमच्याकडे काही नाही. शेवटची तिच्याकडची भाकर स्वतःसाठी राखून न ठेवता तिने ती देवाच्या दासाला दिली. हालेलुया. ज्यावेळेस तिने ती देवाच्या दासाला दिली, त्यावेळेस तिने स्वतःचे आशीर्वाद मोकळे केले. हालेलुया. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, तिने तिचं शेवटचं भोजन देवाला समर्पित केलं. त्या विधवेने 2 टोल्या टाकल्या, तिचे शेवटचे पैसे देवाला देऊन टाकले. ज्यावेळेस तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचा शेवट राहतो, संपता संपता देव एक तुमच्या जीवनात नवीन सुरुवात करेल. तुम्हाला वाटेल की आता गेलं, आता संपलं, आता कोरोना आला, आता मेलो, आता संपलं, पण देव म्हणतो तू संपणार नाही, ही तुझी सुरुवात आहे, तुझ्याद्वारे मी महान काम करणार आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, संदेष्ट्यांना का म्हटलं असं की त्यांना दुप्पट सन्मान द्या? कारण की बायबलचं वचन आहे, जो संदेष्ट्याचा संदेष्टा म्हणून स्वीकार करेल त्याला संदेष्टाचं प्रतिफळ मिळेल. देवाच्या प्रिय लोकांनो,
देवाच्या सेवकांचा कधीच अनादर करू नका. काल मी एक भयंकर संदेश ऐकला. असा संदेश ऐकला, एक क्लिप आली माझ्याकडे आणि त्या क्लिपमध्ये फार मोठ्या पुण्यातल्या सेवकाने म्हटलं की येणारे 100 वर्ष येशू ख्रिस्त काही येत नाही. माझं चॅलेंज आहे, हे बायबल आम्ही रात्रंदिवस वाचतो, याच्यात शेवटच्या वचनापर्यंत लिहिलंय की तो तात्काळ येत आहे, तो लवकर येत आहे आणि देवाचे लोक भविष्यवाणी करून सांगते 100 वर्ष काही येशू आता येत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जागे व्हा, खोट्या संदेशापासून सावध राहा आणि खऱ्या गोष्टीचा सन्मान करायला शिका, म्हणजे देव तुम्हाला अधिकाधिक आशीर्वादित करेल. ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिटिक वर्ड, भविष्यवाणी संदेश ज्यावेळेस तुम्ही स्वीकारता, त्यावेळेस तुमची वाढ होते, तुमची उन्नती होते, परमेश्वर तुम्हाला वाढवतो, तुम्हाला प्रतिफळ देतो. देवाच्या प्रिय लोकांनो, 1 कोरिंथ 14 अध्याय आणि 3 वचन, 1 कोरिंथ 14:3, 1 Corinthians chapter 14 and verse 3, 1 कोरिंथ 14 अध्याय 3 वचन ऐका. संदेष्टा हा माणसांना उद्देशून, संदेष्टा म्हणजे इंग्लिश बायबल मध्ये प्रॉफिट, संदेष्टा म्हणजेच भविष्यवक्ता. संदेष्टा काय करतो? हा माणसांना उद्देशून उन्नती. काय तुमच्या बोलण्याने उन्नती होते का? पाळक साहेबांना जर डायरेक्ट बोलता आलं नाही की ते हळू जरा टोमणे द्यायला सुरुवात करतात. तो संदेश देवापासून नसतो. ऐका चर्च, लक्ष देऊन, आम्हाला वचनातून टोमणे देण्याची गरज नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याला टोमणे द्यायची तुमची इच्छा आहे ना, त्याला घरी बोलवा, नाहीतर तुम्ही त्याच्या घरी जा आणि त्याचा पूर्ण पान उतारा करा. देव तुमच्या बरोबर आहे. भविष्यवक्त्यांनो, तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. एक माणूस चुकीचा बसलाय, त्याच्यामुळे तुमचा संदेश बदलतो, तुम्ही सगळ्या लोकांसमोर टोमणे देता. मग सगळ्या जे चांगले लोक आहेत त्यांना किती वाईट वाटतं. संदेशाचा ओघ हा उन्नतीकडे असला पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस मुख उघडता, लोकांची उन्नती झालीच पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट उन्नती, दुसरी गोष्ट उत्तेजन आणि तिसरी गोष्ट व सांत्वन याबाबत बोलतो. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पटकन त्याचा अर्थ सांगतो, ऐका. उन्नती याच्यासाठी मूळ भाषेत, भाषांतरात असं लिहिलेलं आहे, ओइकोडोम हा शब्द वापरलेला आहे. ओइकोडोम या शब्दाचा अर्थ आहे बांधणे. संदेश दिला ना, लोकांचा विश्वास बांधला गेला पाहिजे. बांधणी करणे, एखादं घर कसं बांधता तुम्ही, तसं लोकांचा विश्वास बिल्ड झाला पाहिजे. बिल्ड करणे, बांधणे, असा त्याचा मूळ अर्थ आहे. त्या प्रकारे पुढचा जो शब्द आहे उत्तेजन, याच्यासाठी मूळ भाषांतरात पॅराकॅलिओ असा शब्द वापरलाय. पॅराकॅलिओ या शब्दाचा अर्थ आहे आज्ञा देणे. भविष्यवक्त्यांनो, घाबरू नका. स्वर्गात तुमचा स्वर्गीय देव, तुमचा स्वर्गीय बाप बसलेला आहे. बोलत असताना तुम्ही डायरेक्ट सांगू शकता मंडळीला, मंडळीने असे करू नये, देवाच्या लोकांना असं वागू नका. आमच्याकडे शुगर कोटिंग असतं प्रीचिंग. इतकं गोड बोललं जातं, इतकं गोड बोललं जातं. दारू घेतो का? मग एक काम कर ना, तू फक्त सुरुवातीला विकेंडलाच घ्यायला सुरुवात कर. पाळक लोक शिकवतात, विकेंडला घे, मग हळूहळू कमी कर. अरे हळूहळू नाही, एकदा देव भेटला ना, आजच तुझं निघून जाणार आहे. हालेलुया. एकदा येशूला घेतलं ना, आजच तुझं व्यसन जाणार आहे. देवाच्या प्रिय लोकांना, आम्हाला शुगर कोटिंग, लोकांना खुश करण्याचे संदेश द्यायचे नाहीत. आम्हाला संदेश द्यायचे देवाला खुश करण्याचे. हालेलुया. त्यातूनच देवाचं गौरव होईल. आणि म्हणून आम्हाला लोकांना आज्ञाधारक बनवायचंय, आज्ञा केल्यासारखं आम्हाला सांगायचंय, ज्याच्यामध्ये उत्तेजन असणार आहे. तिसरी गोष्ट सांत्वन. या शब्दासाठी मूळ भाषांतरात शब्द आहे पॅराम्युथिया. पॅराम्युथिया म्हणजे सौम्यतेने बोलणे. कसं बोलायचं? सौम्यतेने बोलणे. सौम्यतेने म्हणजे एखाद्याला अशी जखम झालीये, बघा ऐका लक्ष देऊन, एखाद्याला अशी जखम झालीये की तुम्ही त्या जखमेकडे असं बघितलं तरी त्याला अरे बापरे मला त्रास होतोय, अशी जखम झाली. आणि त्याच्यावर तुम्ही भसाभस औषध ओतल्यानंतर त्याला कसं होणार? प्रेमाने जा पाहिजे, प्रेमाने, एकदम सौम्यतेने वचन पाहिजे आपल्याला. सौम्यतेने समोरच्याला कळालं पण नाही पाहिजे की त्याला कशा प्रकारे आरोग्य मिळालं. मी डॉक्टरकीच्या पेशामध्ये असताना मी आयसीयू ला ड्युटी करायचो आणि आयसीयू ला ड्युटी करायचो. मग कधी कधी आम्हाला वॉर्ड मध्ये सांगायचे की असं एखादं काही विशेष काम असलं तर आम्हाला पाठवायचे. तर मला एका सिनियर डॉक्टरनी फोन करून सांगितलं की डॉक्टर कांबळे जा वरती, असं स्पेशल रूम आहे. एक शेवगाव म्हणजे गाव माहिती आहे तुम्हाला, नगरच्या पुढे शेवगाव आहे तालुका, तिकडे एक ना शिक्षक आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, बरगडी फ्रॅक्चर झाली होती, त्यांच्या लंगला थोडंसं इन्फेक्शन होतं. आपण एक ट्यूब टाकली होती लंग मध्ये, फुफ्फुसामध्ये, ती जाऊन तेवढी काढून या. बरं ठीक आहे. तर मी वरती गेलो.
आता तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, शेवगाव म्हणजे आपला आजोळ आहे बरं का, तिथं जवळच गाव आहे वडुले, माझा आजोळ आहे. तर मी गेलो तिकडं आणि मग सरांशी गप्पा मारायला लागलो. गेलो, अहो सर तुम्ही कसे काय इकडे आले, असं लागलं का तुम्हाला, हे का ते का, असं का तसं का. गप्पा मारल्या 5 मिनिटं 10 मिनिटं गप्पा मारल्या आणि मी म्हटलं येतो. ते म्हटले की ते सकाळी डॉक्टर आले होते, त्यांनी सांगितलं की आयसीयूच्या डॉक्टरना पाठवतो आणि तुमची नळी काढायला लावतो फुफ्फुसातली. त्यांना म्हटलं पहिल्या 2 मिनिटातच मी नळी काढली होती तुमची. तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. तुम्ही ऐकताय का? देवाच्या प्रिय लोकांनो, त्या व्यक्तीच्या फुफ्फुसातली नळी एवढ्या सहजतेने काढली बोलता बोलता, का त्यांना कळालं सुद्धा नाही. म्हटलं सर उठून बघा, नळी काढली, छातीला नळी आहे का तुमच्या, काढली पण टाकून पण दिली, तुम्हाला मोकळं केलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं एखाद्याच्या वेदना तुम्ही समजून घेता आणि त्या वेदनेत तुम्ही अगदी सौम्यतेने त्याला मदत करू इच्छिता, असा भविष्यवाणी करणाऱ्याचा स्वभाव पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला लोक त्रासात दिसतात, आमचे भविष्यवक्ते काय करतात, हा देवाचा कोप आहे, तो कोरोनामुळे मेला, त्याचं असं झालं, त्यांनी पाप केलं म्हणून तो मेला. अरे पापाचं वेतन मरण आहे. ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, या जगामध्ये येशू शिवाय कोणीच पवित्र नाही. जो म्हणतो मी कधी पाप केलं नाही, त्याच्यासाठी बायबलमध्ये शब्द आहे, ल बा ड लबाड आहे तो, खोटं बोलतो. जो म्हणतो मी पाप केलं नाही तो लबाड आहे. जगात सगळे पापी येतो, पण त्या पापातून मुक्त करायला तर येशू ख्रिस्त जगामध्ये आला. त्याच्या रक्ताने आम्हाला धुवून त्याने शुद्ध केलं, पवित्र केलं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचे शब्द सौम्यतेचे असावेत. भविष्यवाणी करताना ज्यावेळेस देव तुम्हाला एखादी गोष्ट दाखवतो, त्यावेळेस तुम्हाला फार प्रेमाने प्रीतीने देवाचा संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून तो संदेश त्या व्यक्तीसाठी कार्य करणारा ठरेल आणि मग त्यातून देवाचा गौरव नक्की प्रकट होईल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, चौथा मुद्दा, भविष्यवाणी, भविष्यवक्ते मंडळीचा पाया आहे. आता तुम्ही म्हणाल की कसं काय शक्य आहे पास्टर, भविष्यवक्ते मंडळीचा पाया, संदेश ते मंडळीचा पाया. लिहिले वचनात, इफिसकरास पत्र 2 अध्याय 20 वचन, पटकन वाचूया. इफिस 2:20, इफिसकरास पत्र 2 अध्याय 20 वचन. ऐका, प्रेषित व संदेश ते ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः येशू ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे. येशू ख्रिस्त कोनशिला झालाय आणि मंडळीमध्ये प्रेषित आणि संदेष्टे हे जे अपोस्टल्स आहेत आणि प्रॉफिट आहेत, ते मंडळीच्या पायामध्ये आहेत. हालेलुया. मंडळी त्यावरती उभी आहे. पाया मजबूत पाहिजे, प्रॉफिट्स मजबूत पाहिजेत, पाळक लोक मजबूत पाहिजेत, देवाचे सेवक मजबूत पाहिजेत. देवाचे सेवक लोक नेहमी रडत बसले, दुःखाचेच गीत गात बसले, मंडळीचं काय होणार प्रियांनो? हालेलुया. एखादा माणूस जर दुःखात आहे आणि तो तुमच्या घरी आलाय, पाळक साहेब मला तुम्हाला बोलायचंय, अरे बाबा तुझं राहू दे बाजूला, माझंच रडगाणं ऐक. आणि मग ते लोक तुम्हाला काहीच नाही सांगणार. हो, त्यांचं दुःख कधी तुम्ही दूर करणार, कधी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार? लोक मनात विचार करतील, ते त्यांचं दुःख ऐकल्यावर तुम्ही म्हणाल आता सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणतील काय नाही, तुमचं ऐकून माझं विसरलो मी. तुम्हाला कधीच ते दुःख सांगणार नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचे सेवक खंबीर पाहिजेत. हालेलुया. मजबूत पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजेत, कारण तुम्ही मंडळीचा पाया आहात, विसरू नका. म्हणून प्रॉफिटिक गिफ्ट फार महत्वाचं आहे. भविष्यवाणी हत्यार आहे. काय मी काय म्हटलं? भविष्यवाणी काय आहे? हत्यार आहे. कसं काय? ऐका, 1 तिमोथी 1 अध्याय 18 वचन. माझ्या मुला तिमथ्या, 1 तिमोथी चॅप्टर 1 वर्स 18, लक्ष देऊन ऐका. माझ्या मुला तिमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्यांच्याद्वारेच सुयुद्ध कर. जे संदेश तुझ्यासाठी आलेत, ज्या भविष्यवाण्या तुझ्यासाठी आल्यात, इंग्लिश बायबलमध्ये प्रॉफेसी शब्द वापरलाय. संदेश म्हणजेच प्रॉफेसी. जी प्रॉफेसी तुझ्यासाठी आलेली आहे, जो देवाचा संदेश तुझ्यासाठी आलेला आहे, त्या संदेशाच्या द्वारे सुयुद्ध कर. देवाच्या प्रिय लोकांना, संदेशाच्या द्वारे सुयुद्ध म्हणजे काय? संदेशाच्या द्वारे सुयुद्ध म्हणजे काय? संदेश, वचन, भविष्यवाणी, त्याच्या जोरावर युद्ध कसं लढणार? त्याच्या जोरावरती तुम्ही जिंकणार कसं? ज्या वेळेस अडचणी येतात, त्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हाला भविष्यवाणीची आठवण करून देतो.
ज्यावेळेस तुम्ही दुःखाच्या दरीत जायला लागता ना, परमेश्वर तुम्हाला आठवण करून देतो की तो तुमच्याविषयी किती संतुष्ट आहे. परमेश्वराचा शब्द, देवाचं वचन तुम्हाला आठवतं. आणि जसं देवाचं वचन तुम्हाला आठवतं देवाच्या प्रिय लोकांनो, ते वचन तुमच्या ठाई कार्य करायला सुरुवात करते. जी भीती तुमच्यात आली होती ती भीती निघून जाते. उदाहरणार्थ, एखाद्याला भविष्यवाणी होते की मी परमेश्वर सांगतो, मी तुला राष्ट्रांसाठी संदेश टाकेल. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अचानक तो व्यक्ती आजारी पडतो, आयसीयू मध्ये जातो, दुःखात जातो, टेन्शन मध्ये जातो, तणावात जातो, कर्ज होतं, प्रॉब्लेम येतात. त्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये त्याला वाटतं की देवा, मी असा आहे, आता मी मरणार, माझं संपलं. पण त्या काळामध्ये देव त्याला आठवण करून देतो, परिस्थिती आज आहे, परिस्थिती उद्या नसणार, पण तुला मी परत उभं करणार आहे. माझा शब्द मी तुझ्याद्वारे पूर्ण करणार आहे. भविष्यवाणीची आठवण केल्याने परमेश्वर आपल्याला ताकद देतो आणि ती सगळी नकारात्मकता परमेश्वर काढून देतो. आणि म्हणून आमचा विश्वास देवाच्या वचनावरती स्थिर आणि खंबीर पाहिजे. वचन ज्यावेळेस तुम्हाला आठवतं देवाच्या प्रिय लोकांनो, त्यावेळेस परमेश्वर महान आणि अद्भुत गोष्टी करतो. महान रीतीनं तुम्हाला तुमच्या युद्धामध्ये परमेश्वर जय देतो. 6वा मुद्दा, परमेश्वर ज्यावेळेस तुमच्यावर प्रॉफिटिक अनॉइंटिंग येईल त्यावेळेस तुम्ही नवीन गीत लिहाल. तुम्ही म्हणाल, पास्टर माझा आवाज चांगला नाहीये. कोकिळेचा आवाज फार चांगला असतो, कावळ्याचा आवाज एवढा काही चांगला नसतो. काव काव कर्कश आवाज. मग कावळा कधी सकाळी सकाळी बोलतो का असं, कोकिळेचा आवाज चांगला आहे, तिलाच आजची वर्शिप करू द्या? हॅलो, कावळा कधी म्हणतो का मी आज काव काव नाही करणार, कारण बाजूच्या फांदीवर कोकिळा बसली? त्या कावळ्याला घेणं देणं नाहीये. हालेलुया. त्या कोकिळेचा आवाज कसा आहे, त्या पक्ष्याचा आवाज कसा आहे, माझा आवाज जसा आहे त्याच्यात मी काव काव करत राहणार. हालेलुया. तुम्हाला जे दिलंय ना त्याच्यामध्ये काव काव करत राहा, कारण की जे दिलंय ना ते माणसाने नाही दिलं, ते देवाने दिलेलं आहे. आरशा पुढे जाऊन म्हणा, मी देवाची प्रतिकृती आहे, माझा आवाज देवाने दिलेला आहे. हालेलुया. तुम्ही कुणी असा, तुम्ही आजपर्यंत एक पण गीत लिहिलं नसेल, पण मी चॅलेंज देऊन सांगतो, या दिवसात तुम्ही नवीन गीत लिहाल. ज्यावेळेस देवाचा अभिषेक तुमच्यावरती येईल, ज्यांनी आधी गीतं लिहिलेत, एवढे दिवस गीतं लिहिणं बंद केलंय, आज नंतर तुम्ही गीतं लिहाल. कारण की देवाचं सामर्थ्य ज्यावेळेस येतं, लोक गीतं लिहितात. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आल्यावर लोक गीतं लिहितात आणि नवीन गीतं देऊन परमेश्वर त्यांना आशीर्वादित करतो. बायबलमध्ये सुंदर वचन लिहिलेलं आहे. स्तोत्रसंहिता 32वा अध्याय 7वं वचन. स्तोत्रसंहिता 32. संकटाच्या काळात काय झालं पहा. या ठिकाणी दावीद राजा म्हणतो, मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. जेव्हा शत्रू तुमच्या भोवती गराडा घालतील ना, बायबलचं वचन सांगतं, स्तुतीचे स्तोत्र तुम्हाला घेरणार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं काही घडून येईल की तुम्ही देवाची स्तुती आणि आराधना कराल. ओ हालेलुया. संकट आले तरी तुम्ही आराधना कराल, दुःख आलं तरी आराधना कराल, चांगले दिवस असो, वाईट दिवस असो, काही असो, तुम्ही आराधना कराल. देवाच्या प्रिय लोकांनो, जे गीत फार लोकांना आवडलं, मला मुक्त करण्या पापातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, आणि हे गीत परमेश्वराने, मी फार दुःखात असताना परमेश्वराने मला दिलं. असे अनेक गीत परमेश्वराने दिलेले. एक गीत फक्त रिलीज झालंय, पण मला सांगण्याचं तात्पर्य हे की ज्यावेळेस प्रॉफिटिक अनॉइंटिंग तुमच्यावरती येतो त्यावेळेस तुम्ही गीत लिहायला सुरुवात करता. आमेन, हालेलुया. तुम्हाला गरज पडत नाही. आजकाल बरेचसे असे आराधक आहेत, दुसऱ्यांची गीतं घेतात आणि मग ते गातात. पण मी तुम्हाला सांगतो, मला त्याचा विरोध नाही करायचा आहे. आजकाल तर खूप आराधक पिक्चरचे सुद्धा गाणे गायला लागलेत ऑनलाईन येऊन. पिक्चरचे गाणे, आराधक, मला वाटतं एक सेशन खास याच्यावरती घ्यावं, जास्त नको बोलायला, गैरसमज होतात. ऐका, देवाच्या प्रिय लोकांनो, ते सगळं सोडून द्या. फक्त एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस देवाचा अभिषेक तुमच्यावरती येईल त्यावेळेस तुम्ही स्वतः गीत लिहायला सुरुवात कराल. आज तो अभिषेक तुमच्यावरती, गीत लिहाल, संदेश लिहाल, खूप गोष्टी तुम्हाला क्रिएट करता येतील देवाच्या गौरवासाठी. 7वी, सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट, भविष्यवाणीद्वारे काय होतं. भविष्यवाणीने देवाच्या मनात काय चाललंय हे माणसाला कळतं. किती लोक आमेन म्हणतील, हालेलुया.
देवाचं मन कोणाला ओळखता येईल? देवाचं मन फक्त भविष्यवक्त्यांना ओळखता येतं प्रियांनो. जे भविष्यवाणी स्वीकारणारे लोक आहेत, जे भविष्यवाणी करणारे लोक आहेत, जे देवाच्या जवळ आहेत, देवाचा शब्द, देवाच्या मनात काय चाललंय ते त्यांना कळतं. म्हणून देवाचा शब्द फार महत्वाचा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची इच्छा, देवाची योजना समजून घेण्यासाठी आपल्याला भविष्यवाणीची गरज आहे. या सर्व मुद्द्यांमधून आपल्याला एक गोष्ट प्राकर्षाने कळाली की आपल्याला भविष्यवाणीच्या गिफ्टची नितांत गरज आहे, भविष्यवाणीची गरज आहे आणि भविष्यवक्ते असणं हे फार महत्वाचं आहे. भविष्यवाणी करण्यापासून कुठल्या गोष्टी तुम्हाला थांबवू शकतात? काही लोकांना गिफ्ट आहे. मास्टर, मला स्वप्न पडलं होतं 1 महिन्यापूर्वी, एकदम तसंच झालं. याला काय म्हणता तुम्ही? योगायोग. योगायोग नसतो. बायबलमध्ये सांगा कुठे योगायोग नसतो. तुमच्या देवाने तुम्हाला दाखवलं होतं. जर देवाने तुम्हाला एक स्वप्न दाखवलं तसंच तंतोतंत झालंय, एकदा जरी झालंय, लक्षात ठेवा तुमच्यावरती प्रॉफिटिक अनॉइंटिंग आहे, पण तुम्ही दुर्लक्ष केलंय. देवाला तुमच्याशी बोलायचंय, पण तुम्ही देवाला वेळ दिला नाही, म्हणून देव बोलला नाही. प्रियांनो, सगळ्यात पहिली गोष्ट प्रॉफिटिक अनॉइंटिंग मधला अडखळण म्हणजे अविश्वास आणि भय. अविश्वास. काही लोकांना वाटतं, पास्टर मला असं असं दिसलं, देवच बोलला असेल का? नक्की देवापासूनच असेल की सैतान पण बोलतो ना पास्टर? देवच बोलला असेल का? देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही हॉलमध्ये बसल्या, आई किचन मध्ये स्वयंपाक करते, दुसऱ्या एका रूम मध्ये गंमत करते कोणीतरी तुमचा मित्र, आणि तो मित्र तिकडून, आई आहे दुसऱ्या रूम मध्ये तुम्हाला माहिती आहे, आणि दुसऱ्या वेगळीकडूनच तुमचा मित्र तुम्हाला आवाज देऊन सांगतोय, तुमचा फ्रेंड आईचा बारीक आवाज काढून सांगतोय, मी तुझी आई आहे इकडे. तुम्ही फसाल का हो? ज्या आईने तुम्हाला जन्म दिला तिचा आवाज ओळखायला तुम्ही फसाल का? जर फसणार असाल ती तुमची आई नाहीये, लक्षात ठेवा. जन्मदातीचा आवाज जर तुम्ही ओळखू शकता तर त्या जन्मदात्या देवाचा आवाज पण तुम्ही ओळखणारच. तुम्हाला कोण फसवू शकेल? देवाच्या प्रिय लोकांनो, लक्ष देऊन ऐका, काळजीपूर्वक ऐका, अविश्वास काढून टाका. ज्या वेळेस एखादा शब्द देव तुम्हाला देतो आणि ज्या वेळेस तुम्हाला त्याच्यावर डाऊट येत राहतो, प्रार्थना करा, पुन्हा पुन्हा देवाला विचारा, बायबल वाचा. भविष्यवाणी नेहमी बायबलच्या आधारावरती असते. बायबल सोडून कधीच भविष्यवाणी येत नाही. लक्ष देऊन त्याचा अभ्यास करा, प्रार्थना करा, देव तुमच्यातला विश्वास प्रबळ करेल आणि मग ते शब्द जाहीर करा. भय पण फार डेंजरस गोष्ट आहे. भविष्यवाणी आली, मी बोललं नाही झालं तर अविश्वास कधीच होणार नाही पूर्ण, कारण तुम्ही अविश्वास दाखवलाय, भय दाखवलाय. भय आणि अविश्वास या दोन गोष्टी फार अडखळण्याच्या. पुढची गोष्ट, भविष्यवाणीच्या कृपादानांमध्ये लोक वाढत नाहीत. याचं पुढचं कारण आहे चर्चचे खोटे सिद्धांत. चर्चचे खोटे सिद्धांत म्हणजे काय की बऱ्याच वेळा असं होतं, मंदिरामध्ये येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जे सदुकी आणि परुषी होते त्यांच्या समोर फार मोठी गर्दी जमायची. पण जसा येशू ख्रिस्ताने जशी सेवेला सुरुवात केली, ही सगळी गर्दी तिथून निघाली, येशू ख्रिस्ताच्या मागे आली, आणि त्या गर्दी बरोबर सदुकी आणि परुषी यांनी सुद्धा वचन ऐकायला यायला पाहिजे होतं, पण ते कॉलर टाईट. आमचे एवढं ज्ञान कोणालाच असू शकत नाही, आम्ही बायबलचे अभ्यासक. अरे तुम्ही बायबलचे अभ्यासक आहे, बायबल लिहिणारा जगात आलाय त्याच्या मागे या. हालेलुया. ज्यांनी बायबल लिहिलं तो जगात आलाय त्याच्याकडे या. बायबलच्या अभ्यासाचं काय सांगताय? देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांनी गर्व दाखवला, त्याच्यामुळे या लोकांची अजिबात उन्नती होऊ शकली नाही, या सदुक्या पुरुषांची. आणि म्हणून चर्चच्या खोट्या सिद्धांतापासून सावध राहा. चर्चचे खोटे सिद्धांत, बऱ्याच ठिकाणांमध्ये चर्चच्या खोट्या सिद्धांतामुळे लोकांची भविष्यवाणीच्या कृपादानामध्ये वाढ होत नाही. एखादा देवाच्या आत्म्याने प्रेरित होतो, अन्य भाषेत बोलायला लागतो, त्याच्यात वाढ होते, देव त्याला दाखवतो, देव त्याच्याशी बोलतो, पाळक साहेब येतात, ते बंद करा, असं बोलू नका. वचन दाखवतील, हाकलून देतील, तिथंच खंडन करतील. एखाद्याचा चांगला आवाज आहे, सुंदर गीत गातो, थांब बाळा, बंद कर तुझं गाणं, तू बोलू नको, तू थांब, फक्त माझं ऐका.
सगळं बंद. त्याने मंडळीची वाढ कधी होत नाही. खोट्या सिद्धांतांमुळे बऱ्याचदा जे भविष्यवाणीत वाढणारे लोक आहेत त्यांची वाढ खुंटते. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वीकारण्याची वृत्ती जर नसेल तर भविष्यवाणीच्या कृपादानामध्ये लोक वाढू शकत नाहीत. स्वीकारण्याची वृत्ती पाहिजे. बायबल सांगतं की ज्या वेळेस संदेश त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी उत्कंठा बाळगली पाहिजे संदेश देण्याची. सर्वांनीच उत्कंठा बाळगली पाहिजे. भविष्यवाणी करण्याची, सगळ्यांनीच देवाचं वचन सांगण्याची उत्कंठा बाळगली पाहिजे. अत्यंत महत्वाचं गोष्ट आहे. भविष्यवाणी कशी स्वीकारावी आणि कशी स्वीकारू नये. स्वीकारावी मरियेसारखी, येशूची आई मरिया. लूक 1:38 वचन, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. स्पष्ट सांगून टाकलं, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. आणि इकडे आपलं योना जुन्या करारात, मी प्रभूचा दास आहे, सगळं माहितीये, पण मी काय जाणार नाही, ते तुम्ही तुमचं बघून घ्या. डायरेक्ट तार्शिस. मग देवाला माहितीये कुणाला कधी कुठं पोहोचवायचं. देवाला माहितीये, चांगलं माहितीये कोणाला कधी कुठून कसं कुठं पोहोचवायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, भविष्यवाणी स्वीकारताना जी भविष्यवाणी देवापासून आहे त्या भविष्यवाणीला तुम्ही होय आणि आमेन म्हणावं, ही देवाची इच्छा आहे. या प्रकारे तुम्ही भविष्यवाणी स्वीकारली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, भविष्यवाणी स्वीकारायची आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्या भविष्यवाणीप्रमाणे कृती करायची. आमेन, हालेलुया. भविष्यवाणीप्रमाणे कृती करणं म्हणजे काय? भविष्यवाणीप्रमाणे कृती करणं म्हणजे त्या भविष्यवाणीमध्ये डीप 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 जाणं गरजेचं आहे, सखोल जायचं. एक प्रकार आहे बघा, आता हा मागे नुसतं तुम्हाला समुद्र दिसतोय, परंतु फक्त समुद्राच्या किनारी नाही बसायचं. ज्यावेळेस तुमच्यावरती प्रॉफिटिक अनॉइंटिंग येतो त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट करायला लागते, ती म्हणजे सी डायव्हिंग. म्हणजे काय, हे लोक जे असतात ना स्कुबा डायव्हिंग वाले, ते काय करतात, ऑक्सिजन वगैरे घेऊन जातात, बरोबर, सगळं पूर्ण असे कपडे अंगावरती घालतात, पूर्ण सगळी तयारी करतात आणि अशी तयारी करतात की ते समुद्राच्या तळ गाठण्याचा प्रयत्न करतात. भविष्यवाणीचं कृपादान किंवा तुम्हाला ज्यामध्ये वाढायचंय, देवाने तुम्हाला सांगितलं तुम्ही आराधक आहेत, मी विनंती करतो की आज नंतर त्या आराधनेमध्ये डायव्हिंग करायला सुरुवात करा. तुम्हाला जर देवाने प्रकट केले की तुम्ही वचन सांगणारे आहात, तर वचनामध्ये तुम्ही डायव्हिंग करायला सुरुवात करा. खूप खोल जाण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये, ज्या पाचारणामध्ये देवाने तुम्हाला बोलवलंय त्यामध्ये तुम्ही सखोल जाणं फार गरजेचं आहे. सखोल जाणं म्हणजे काय, जशी भविष्यवाणी आली, येस मी स्वीकारतो आणि घरी जाऊन झोपतो. असंच करता ना आजपर्यंत तुम्ही. आणि नंतर मग काय त्या भविष्यवक्त्याने सांगितलं पूर्ण झालंच नाही. त्यांनी सांगितलं मला गव्हर्नमेंट जॉब मिळणार, नाही मिळाला. त्यांनी सांगितलं मला, ते पास्टर आले होते, त्यांनी सांगितलं माझं घर बांधून होणार, झालंच नाही. माझं कर्ज जाणार, सांगितलं, झालंच नाही. लग्न होणार, सांगितलं, झालंच नाही. हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही. सेवकांना दोष देत बसतो आपण, पण हे आपण बघत नाही आपल्याकडून काय चूक झालेली आहे. आपल्याकडून ही चूक झालेली आहे की भविष्यवाणी ज्यावेळेस येते तिचा स्वीकार केला पाहिजे आणि त्या भविष्यवाणीप्रमाणे पाऊल उचललं पाहिजे. तुम्हाला परमेश्वर यश दिल्याशिवाय राहत नाही. आमेन, हालेलुया. एकदा एका सेवकाने मला भविष्यवाणी केली की लवकरच परमेश्वर तुम्हाला कार देणार आहे, 4 व्हीलर. सायकल चालवायला ज्यावेळेस नव्हती तेव्हा भविष्यवाणी केली की तुम्हाला कार मिळणार आहे. वा, प्रभूची स्तुती असो. मोबाईलला इनकमिंग कॉलला 1 मिनिटाला 16 रुपये चार्ज होता, 16 रुपीज पर मिनिट. तेव्हा एका प्रॉफिटने मला भविष्यवाणी केली की देव तुम्हाला मोबाईल देणार आहे. कसा विश्वास ठेवायचा? देवाच्या प्रिय संतगणांनो, जसं ही प्रॉफेसी आली की तुला मोबाईल मिळणार आहे, फोन मिळणार आहे, लोकांकडे पेजर नव्हते त्या काळामध्ये, मोबाईल मिळणार आहे. एक गोष्ट आम्ही नक्की केली, जाऊन मोबाईलचं कव्हर विकत आणलं. पहिले कमरेला पाऊस लावायचा, माहित नाही, सगळ्यांना माहिती पूर्वी, आता नाही, आता लावलं तर हसते. पाऊच विकत आणले, प्रार्थना करायला सुरुवात केली येशूच्या नावात. पाऊच रिकाम आहे पण याच्यात मोबाईल येऊ दे. काही दिवसात मोबाईल आला. आमेन, हालेलुया. नंतर या कार बद्दलची तुम्हाला एक साक्ष सांगतो. भविष्यवाणी आली, देवाने स्पष्ट सांगितलं तुला कार देणार आहे.
बोललो देवा कुठली कार देणार आहे? प्रभूने सांगितलं स्कोडा कंपनीची एकदम सुंदर आलिशान गाडी देणार. बोललो धन्यवाद येशू. काय करू मी? काय नाही, प्रार्थना सुरू कर, गाडीचं कव्हर विकत घे. चालेल, विकत घेऊया. माझा एक स्पिरिच्युअल सन स्कोडामध्येच कामाला होता. ए बेटा, येताना स्कोडा कारचं कव्हर घेऊन ये. पास्टर, एवढी एवढी किंमत आहे. अरे ते कव्हरचे किमतीचे पैसे आपल्या अकाउंटवर नाही आणि आपला देव सांगतो तुला स्कोडा कार देणार आहे. बोलो येशू मसीह की जय, हालेलुया. त्याला म्हटलं तू बाळा काही पण कर, तू घेऊन ये, तुला संध्याकाळी आल्यावर पैसे देतो. पण तू कव्हर घेऊन ये. तो कव्हर घेऊन आला. जसं कव्हर घेऊन आला, 1 महिना प्रार्थना करत राहिलो कव्हरवरती हात ठेवून. नंतर प्रार्थना बंद केली. 1 महिना प्रार्थना केली, नंतर प्रार्थना बंद केली. त्या कव्हरवर प्रार्थना करायची बंद केली. आता तुम्ही म्हणाल काय झालं पास्टर तुम्हाला, प्रार्थना का बंद केली? अहो 1 महिन्यात स्कोडा कार आली ना घरी. हॅलो, मग प्रार्थना काय करायची? नंतर आल्यानंतर मग धन्यवादाची प्रार्थना. देव म्हणून का प्रार्थना? देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने प्रार्थनेचं उत्तर दिलं. याला म्हणतात विश्वासाचं पाऊल. जी गोष्ट तुमच्याकडे नाही त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही विश्वासाचं पाऊल उचलता. एक भाऊ, मैसूरमध्ये आम्ही प्रार्थनेला गेलो. मूलबाळ नाही, संतती नाही, काही बरेच वर्ष झाले लग्नाला. प्रार्थना करत होतो. जाताना देवाने सांगितलं, मी म्हटलं देवा स्वीट नेऊ का? ते पण नाही. देवा मी हे नेऊ का? ते पण नाही. देवाने सांगितलं हे सगळं नाही, पण त्याच्याबरोबर एक लहान बाळाचे कपडे घेऊन जा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. लहान बाळाचे कपडे घेतले आणि घेऊन गेलो, त्यांच्या हातात दिले गिफ्ट. म्हणजे हे काय, आमच्याकडे तर बाळ नाही. बोललो जे येणार आहे, हालेलुया, त्या येणाऱ्या बाळासाठी गिफ्ट आहे. देवाच्या प्रिय लोकांना खूप सुंदर कन्या परमेश्वराने त्या परिवारात दिली. देवाला धन्यवाद असो. हजारो साक्षी, सगळा संदेशाचा वेळ त्याच्यात जाईल. सांगण्याचं तात्पर्य हे, भविष्यवाणी आली की डायव्हिंग सुरू करा. हालेलुया. हे जसे सी डायव्हर्स, स्कुबा डायव्हर्स जसे पाण्यात खोल खोल जाऊन संशोधन करतात, तसं तुम्हाला आज नंतर प्रॉफेसी आली की तुम्हाला सखोल रीतीने त्याच्यामध्ये पुढे जायचंय, जेणेकरून त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि जी देवाची अलौकिक योजना आहे ती नक्की आपल्यासाठी पूर्ण केली जाईल. म्हणून कृती करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे, कधी कधी चुकीच्या भविष्यवाणी येतात ज्या देवापासून नसतात. मग काय करायचं? हसायचं आणि सोडून द्यायचं का? नाही. ऐका, ज्या वेळेस कोणीतरी तुमच्याकडे येऊन भविष्यवाणी करतो, तू मरणार आहेस, तुम्ही काय करणार? खचून जाणार आणि मरायची तयारी करणार, बरोबर की नाही? असं नाही करायचं. काय करायचं अशा वेळेस? अशा वेळेस म्हणायचं की हे सगळे सैतानाचे प्लॅन येशूच्या नावात मी रद्द करतो. माझ्या देवाने मला जीवन दिलंय ते मी डिक्लेअर करतो. हालेलुया. कुठली फॉल्स प्रॉफेसी स्वीकारू नका. खोटी भविष्यवाणी स्वीकारू नका. ज्या भविष्यवाणीमध्ये तुमचा ऱ्हास करणं सैतानाने ठरवलंय ती कधी स्वीकारू नका. नेहमी भविष्यवाणी येते त्यावेळेस देवापासून आली तर म्हणा की येशूच्या नावात मी स्वीकारतो. सैतानापासून आली तर म्हणायचं येशूच्या नावात मी रद्द करतो. आणि मग तुम्हाला तुमचे आशीर्वाद पाहायला मिळतील. आमेन, हालेलुया. भविष्यवाण्या, प्रत्येक भविष्यवाणी देवापासून नसतात, म्हणून सावध राहा. जे देवापासून आहे ते घट्ट धरून ठेवा. सैतानापासून आलं की लगेच त्याचा तोडफोड करून टाका. आमेन, हालेलुया. त्यानंतर देवाच्या प्रिय लोकांनो, भविष्यवाणीचं या शेवटच्या काळामध्ये देवाने कृपादान दिलेलं आहे. या प्रॉफिटिक कॉन्फरन्सचा उद्देश काय? लक्ष देऊन ऐका. प्रॉफिटिक कॉन्फरन्स मध्ये लोकांना एकत्र करायचं आणि लोकांना फक्त संदेश देणार आणि सांगणार. इथं बायबलमध्ये असं लिहिलंय, तिथं बायबलमध्ये तसं लिहिलंय, आणि मग लोक काय करणार? 8 दिवस ऐकणार आणि नंतर घरी शांत आराम करणार. हा उद्देश नाही बरं का. उद्देश हा आहे की या कॉन्फरन्स मधून खरे भविष्यवक्ते या महाराष्ट्रातून तयार झाले पाहिजेत. या देशामधून असे भविष्यवक्ते तयार झाले पाहिजेत. अहो, आम्हाला फोन करून विचारतात, पास्टर ते साऊथ आफ्रिकेमध्ये, ते आफ्रिकेचे ते प्रॉफिट आहेत, आम्हाला त्यांच्याकडे जायचंय. मला खेद होतो, मला दुःख होतं. मी देवाला म्हणतो की देवा, असे भविष्यवक्ते आमच्या महाराष्ट्रात तयार कर की आमच्या लोकांना आफ्रिकेला, अमेरिकेला जायची गरज नाही पडली पाहिजे. आमचे लोक इथं तशा भविष्यवाण्या प्राप्त करतील, अद्भुत आशीर्वाद प्राप्त करतील. हे कधी होईल माहितीये का? तुमच्यातले जे लोक स्वप्न बघतात आणि ते पूर्ण होतं, ज्यांना दृष्टांत दिसतात ते पूर्ण होतात, ज्यांच्याशी देव बोलतो आणि ज्यांनी इग्नोर केलंय ना ते जागे व्हावेत या 7 दिवसामध्ये. हालेलुया. भविष्यवक्ते तयार व्हावेत ही देवाकडे प्रार्थना आहे. प्रियांनो, आपल्या मधून देवाचे महान सेवक आणि सेविका तयार व्हावेत ही देवाची महान इच्छा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, नेहमी सांगतो, आज पण सांगेन, विकास कांबळे एक असा सेवक आहे. प्रियांनो, हालेलुया. देवाने मला असं बनवलंय किंवा असे विचार माझ्यामध्ये दिले
दिलेत किंवा अशी योजना मला कळवली आहे. मला जेव्हा कुणीतरी येऊन सांगतं, पास्टर मी प्रार्थना केली, मेलेला जिवंत झाला, प्रभूची स्तुती असो, मला आनंद आहे. माझ्या मिनिस्ट्रीमध्ये मी आतापर्यंत 4 मुर्दे मेलेले जिवंत होताना पाहिले. त्यातली एक माझी स्वतःची बायको आहे. ऐका, लक्ष देऊन ऐका. देवाच्या प्रिय लोकांनो, मला हे तुम्हाला सांगायचंय, जेव्हा माझे लोक येऊन सांगतील की पास्टर माझ्या मिनिस्ट्रीत 5 मुर्दे उठले, त्यावेळेस मला आनंद होईल. हालेलुया. जे तुमचं पास्टर करतात ना, त्याच्या 2 पावलं पुढे जा, त्यावेळेस ज्या पास्टरला आनंद होतो तो पास्टर खरा आहे प्रियांनो. आमेन. हालेलुया. जेव्हा मंडळीची वाढ होते, माझ्यापेक्षा चांगला गातो, माझ्यापेक्षा चांगला संदेश देतो, माझ्यापेक्षा पुढे चाललाय, त्यांना शाबासकी द्या आणि त्यांना अजून पुढे जाऊ द्या, कारण की चर्चची ताकद हे लोक आहेत प्रियांनो. हालेलुया. एखादा पुढे जात असेल त्याला अजून प्रोत्साहन द्या, त्याद्वारे देवाचं गौरव होऊ द्या. पुढे जाणाऱ्याला कधीच मागे खेचू नका, ते सैतानापासून आहे. बोलो येशू मसीह की जय. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस ही कृपादानं तुम्हाला, भविष्यवाणीची कृपादानं प्राप्त होतात, त्यावेळेस तुम्ही कसं ओळखाल की तुम्ही भविष्यवक्ते आहात? ज्यावेळेस तुम्हाला भविष्यवाणीचं कृपादान प्राप्त होतं, त्यावेळेस तुमचा स्वभावच असा तयार होतो. ऐकताय का तुम्ही? तुमचा स्वभाव असा तयार होतो की तुम्हाला निरंतर भविष्यवाण्या कराव्याच्या देव प्रेरणा देतो. निरंतर सगळं तुमचं प्रत्येक बोलणं भविष्यवाणीचं असतं. आता भविष्यवाणी करणाऱ्यांचे प्रकार आहेत प्रिय. भविष्यवाणी करणाऱ्यांचे जे प्रकार आहेत, विभिन्न प्रकारचे भविष्यवक्ते. पण जे भविष्यवाणी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे, ज्यांना भविष्यवाणी करण्यासाठी बोलवलेलं आहे, त्यांचा स्वभावच बनतो. कुठेही गेले, काही करत असले तरी त्यांच्या मुखातून भविष्यवाण्या निघत राहतात. वारंवार त्यांच्या मुखातून भविष्यवाण्या निघतात. आपलं कॉलिंग कसं ओळखाल? ऐकता सगळे? तुमचं कॉलिंग तुम्हाला कसं ओळखता येईल? तुम्हाला देवाने कशासाठी पाचारण केलंय? तुम्ही आराधक आहात, तुम्ही संदेष्टे आहात, तुम्ही अपोस्टल आहेत, तुम्ही पास्टर आहेत, तुम्ही कसं ओळखणार? कसं? आता आमच्याकडे तर, आपल्या महाराष्ट्रात तर स्थिती अशी झाली आहे, 4 दिवस आराधक असतो, 5व्या दिवशी लगेच बायबल टीचर बनतो, 6व्या दिवशी एखादा भविष्यवक्ता येऊन गेला की लगेच भविष्यवाणी करतो, मग नंतर कधी अपोस्टल बनतो, मग कधी बिशप बनतो, मग त्याला जे वाटेल ते आयुष्यभर तो बनतच राहतो, पण कधी त्याला खरी सेवा करता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य हे, प्रत्येक व्यक्तीला एक विशेष पाचारण देवाने दिलेलं आहे, ते तुम्हाला कळालंच पाहिजे. एकट्यालाच मला सगळीच पाचारण दिले असं कधी होत नाही. असं असतं तर मंडळीचा जन्म होणं व्यर्थ ठरलं असतं. देवाने तुम्हाला कशासाठी पाचारण केलंय हे तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे. कसं ओळखाल तुम्हाला कुठल्या गोष्टीचं पाचारण आहे? लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेस तुम्हाला आराधनेसाठी पाचारण असतं, त्यावेळेस तुम्ही नेहमी आराधनेच्या स्वभावात असतात. नेहमी तुमच्या मुखातून देवाचे गीतच बाहेर पडत राहतात. तुम्ही गीतच लिहिता, तुम्हाला गीत ऐकायला आवडतं, तुम्ही फक्त गीतातून देवाची स्तुती करत राहता, आराधना करत राहता, धन्यवाद देत राहता. 100% लक्षात घ्या, तुम्हाला आराधनेसाठी पाचारण आहे. काही लोकांना फक्त प्रॉफिटिक पुस्तकं वाचायला आवडतात, भविष्यवाणीची पुस्तकं वाचतात, फक्त बायबल मधून शोधून काढतात भविष्यवक्ते कोण कोण होते, भविष्यवाणी 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 कोणी कशी केली, काय चाललंय, सध्याच्या जगात काय घडतंय, फक्त त्याबद्दल विचार करतात. आपोआप तुम्ही त्यामध्ये ओढले जाता. समजून घ्या, तुम्ही प्रॉफिटिक अनॉइंटिंग मध्ये चालताय. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त बोलता, ज्या गोष्टीवर तुमचं जास्त लक्ष केंद्रित केलं देवाने, तेच तुमचं कॉलिंग असतं आणि तुम्ही शोधत बसता, माझं कॉलिंग मला सांगा. जर तुमचं कॉलिंग प्रॉफिटिक असेल, भविष्यवाणी करण्याचं कॉलिंग असेल, पण एखाद्याने येऊन तुम्हाला सांगितलं की तू इथून पुढे आराधना करशील, तुम्ही मिसगाईड होता आणि मग नंतर तुम्हाला भविष्यवाणी करता येत नाही, तुम्हाला आराधनाही करता येत नाही, कारण तुम्ही तुमचं कॉलिंगच मिस केलं, सगळी गडबड झाली. म्हणून देवाच्या प्रिय संतगणांनो, हे फार महत्वाचं आहे, आपलं कॉलिंग ओळखणं. त्यानंतर एकदा तुम्हाला तुमचं कॉलिंग कळालं की त्या कॉलिंग मध्ये तुम्ही चालायला सुरुवात करता आणि मग तुम्हाला असं लगेच वाटतं
की मी म्हणजे तूप खाऊन रूप बघणं म्हणतो ना, म्हणजे जस्ट मी आता आज जिम लावली सकाळी पास्टर, आणि मग माझे मसल बघा पास्टर. बघा मी आज सकाळी जिम लावली, लगेच लोकांना असं वाटतं की एका दिवसात मी पैलवान झालो पाहिजे, एका दिवसात मी एक फार मोठा सेवक झालो पाहिजे, एका दिवसात माझं असं झालं पाहिजे तसं. देवाच्या प्रिय लोकांनो, असं विचार करणं सोडून दिलं पाहिजे. का ते सांगतो. देवाच्या कृपादानांची ज्यावेळी तुम्हाला प्राप्ती होते, लगेच तुम्ही क्षणात आणि निमिषात लगेच भविष्यवाण्या मोठमोठ्या असं करणार नाही. का ते सांगतो, कारण की त्यामध्ये परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही वाढत 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 जावं. बायबलमध्ये रोमकरास पत्र 1 अध्याय 1 वचन बघा, आता खूप छान आहे. प्रेषित नंतर रोम 1:1 वाचतो आपल्याकडे, ऐका. रोमकरास पत्र, ऐका लक्ष देऊन. पवित्र जन होण्याकरिता बोलाविलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरिता बोलाविण्यात आलेला देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याकडून. प्रेषित नाही झालेला, प्रेषित होण्याकरता बोलावलेला असं लिहिलंय का? प्रेषित झालेला नाही, प्रेषित होण्याकरता बोलावलेला असं लिहिलंय. म्हणजे अजून प्रेषित झाला नाही, प्रेषित होत आहे, अजून तयार होत आहे. पुढं त्याच्या पुढचं पुस्तक रोम नंतर काय येणार? पहिले करीनचा 1 अध्याय काढा, 2 वचन, 1 अध्याय 2 वचन. 1 करीन 1 अध्याय 2 वचन. देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलाविलेला पौल. परत लिहिलंय, अजून प्रेषित झालाच नाही, प्रेषित होण्याकरता. रोम मध्ये पण अजून तयार होतोय. रोमकरास पत्र लिहित असताना प्रेषित झाला नव्हता, तयार होत होता, प्रेषित म्हणून तयार होत होता. त्यानंतर 1 करीन 1 अध्याय 2 वचनामध्ये परत लिहिलंय, प्रेषित होण्याकरता बोलाविलेला. पुढे अजून गेल्यानंतर 2 करीन 1 अध्याय 1 वचन, ऐका आता लक्ष द्या. करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्या सुद्धा संपूर्ण अखियातील सर्व पवित्र जनास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल, हालेलुया, प्रेषित झालेला. आधी लिहिलंय प्रेषित होण्याकरता बोलवलेला. आधीच्या दोन्ही ठिकाणी दोन्ही पत्रांमध्ये लिहिले प्रेषित होण्याकरता. होत आहे, तयार झाला नाही. रोम मध्ये पण झाला नाही, 1 करींथ मध्ये झाला नाही, पण करिंथीकरास 2 पत्रात असं लिहिलंय प्रेषित झालेला पौल, प्रेषित झालेला. म्हणजे इथं त्याचं जे काम आहे प्रेषित होण्याचं, तिथपर्यंत तो प्रेषित बनण्यात आलाय. प्रियांनो, प्रेषित तो एका दिवसात बनला नाही. त्याने एवढे पत्र लिहित गेला. आणि मग पुढे जर तुम्ही वाचत गेलात, गलती 1:1 मध्ये वाचा, इफिस 1:1 मध्ये वाचा, कलसी 1:1 मध्ये वाचा, 1 तिमोथी 1 अध्याय 1 वचन, 2 तिमोथी 1 अध्याय 1 वचन, सगळीकडे पहिल्या 1-2 वचनामध्ये सगळीकडे वाचा. इथून पुढे सगळीकडे लिहिलंय प्रेषित पौल, प्रेषित पौल. पण आधीच्या पहिल्या 2 पत्रात लिहिलंय प्रेषित होण्याकरिता बोलावलेला. याचा काय अर्थ आहे? देवाच्या प्रिय लोकांना, देव ज्यावेळेस तुम्हाला पाचारण देतो त्यावेळेस तो तुमची टप्प्याटप्प्याने वाढ करत जातो आणि सरते शेवटी तो तुम्हाला भविष्यवाणीच्या कृपादानामध्ये बलवान आणि मजबूत करतो. तुम्ही प्रेषित आहात, तुम्ही संदेष्टे आहात, तुम्ही कोण आहात हे कोण ठरवतं? इर्माया 1 अध्याय आणि 5व्या वचनात आपल्याला कळतं. इर्माया 1:5 मध्ये मातेच्या उदरात असल्यापासून प्रभू सांगतो की मी तुला संदेष्टा म्हणून इर्मायाला बोलवलंय. कधीपासून? मातेच्या उदरात असल्यापासून. परमेश्वर त्याच्या वचनात सांगतो की तू मातेच्या उदरात घडलास त्याच्या आधीपासून मी तुला ओळखतो. म्हणजे काय? देवाच्या प्रिय लोकांनो, आपण आईच्या उदरात येण्याआधी परमेश्वराने आधीच डिसाइड केलंय, हा प्रेषित आहे, हा संदेष्ट आहे, हा पाळक आहे, हा आराधक आहे, हा सुवार्तिक आहे, हा कोण आहे हे आधीच देवाने निश्चित केलेलं आहे. मातेच्या उदरात असल्यापासूनच देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे.
देवाच्या प्रिय संतगणांनो, या शेवटच्या काळामध्ये आपल्याला निश्चित अनेक भविष्यवक्त्यांची गरज आहे. या दिवसांमध्ये एलियाच्या आत्म्याने परमेश्वर काम करत आहे. लक्ष देऊन ऐका, कारण की मलाकी 4 अध्याय 5 आणि 6 वचन बायबल सांगतं. जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक मलाकी 4 अध्याय 5 आणि 6. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील. मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो. या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला सांगतंय की एलिया येणार आहे शेवटच्या काळामध्ये. शेवटच्या काळामध्ये तो भयंकर दिवस येण्याच्या आधी एलिया येणार आहे. आणि मग आपल्याला पुढे पाहायला मिळतं प्रकटीकरण 11 अध्याय आणि 1 ते 14 वचनामध्ये 2 संदेश येणार आहेत. आणि आपण मागील दिवसात यावर मनन केलेलं आहे. शेवटच्या काळामध्ये एलिया येणार आहे. प्रॅक्टिकली एलिया येणार आहे ही एक दुसरी गोष्ट आहे, पण आत्ताच्या काळामध्ये एलियाच्या आत्म्याने लोक, एलिया जशी सेवा करायचा तशी लोक आपल्या सेवेमध्ये एलियाची जशी सेवा होती तशी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सेवा दिसणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या शेवटच्या काळामध्ये भविष्यवक्त्यांची सेवा फार अद्भुत असणार आहे. कारण की काही कालावधीमध्ये तुम्ही पूर्वी पाहिलं असेल की सेवक अभिषेकाच्या मागे असायचे. खूप सेवक हात केला तरी लोक पडायचे, पूर्ण लोक पडत राहायचे एक काळ. त्याच्यानंतर आजही तसं होतं, पण हे काळ टप्पे बदलत गेले. काही काळामध्ये फक्त लोक वचन आणि फक्त वचनच त्याच्यावरच राहिले, इतर गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. काही काळामध्ये लोकांनी फक्त भविष्यवाण्यांकडे लक्ष दिलेलं आहे. पण हा जो काळ आहे प्रियांनो, हा इतका बॅलन्स काळ आहे. हालेलुया. या काळामध्ये लोक वचनासाठी भुकेले आहेत, आराधनेसाठी भुकेले आहेत, या काळामध्ये भविष्यवाणीसाठी भुकेले आहेत. सगळ्या गोष्टी अगदी मंडळीमध्ये परिपूर्ण रीतीने पुढे चाललेल्या आहेत. आणि म्हणून आज आम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे की 1 कोरिंथ 14 अध्याय 39 वचनाप्रमाणे बंधुजन हो, संदेश देण्याची उत्कंठा बाळगा. प्रत्येकाने देवाकडे हे कृपादान मागितलं पाहिजे की आम्ही संदेश द्यावा. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज या वचनातून आम्ही काय शिकलो? आज या वचनातून आम्हाला हे कळालं, सियर म्हणजे काय आणि नबी म्हणजे काय. जुन्या करारातले भविष्यवक्ते कसे होते आणि नवीन करारातले भविष्यवक्ते कसे आहेत, आणि तुमच्या आणि माझ्या जीवनावरती देवाची काय विशेष योजना आहे. आज आपण प्रार्थना करणार आहोत. आणि माझी प्रभूला आज विनंती आहे की ज्या लोकांवरती प्रॉफिटिक अनॉइंटिंग आहे, परमेश्वर त्यांना आज नंतर अद्भुत रीतीनं भविष्यवाणीच्या कृपादानामध्ये चालवणार आहे. या आपले नेत्र बंद करूया, आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करू आणि प्रार्थना करूया. देवाला मागूया की आज तुझ्या भविष्यवाणीच्या सामर्थ्याने, अभिषेकाने प्रभू तुम्हाला प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्तात घे. तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घेतलीस, आमच्याशी बोललास म्हणून तुझे उपकार मानतो. प्रार्थना आणि याचना करतो स्वर्गीय देवा, स्वर्गाचे द्वार उघडू. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिवार जे आज या सभेमध्ये आहेत, त्या प्रत्येकाला तुझ्या अग्नी अभिषेकाने भर, तुझ्या सामर्थ्याने तू भर. प्रभू आम्ही प्रार्थना करतो स्वर्गीय बापा, प्रत्येकाच्या जीवनातून अडखळणं, बंधनं येशूच्या नावात निघून जाऊ दे. सर्वांचं सहाय्य कर आणि विशेष आज तुझ्या भविष्यवाणीच्या कृपादानाने तू आपल्या लोकांना तू भर. आमची प्रार्थना आहे देवा, महाराष्ट्रातून खरे सामर्थ्यवान भविष्यवक्ते तयार होऊ दे. स्वर्गीय बापा, गूढ आणि गहन गोष्टी प्रकट करणारे लोक इथून तू तयार कर आणि तुझं नाव उंचवलं जाऊ दे. धन्यवाद देतो प्रभू, आमच्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द तू मान्य केला. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून तिथे आहे. आमेन, आमेन.